नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 6वी मधील इतिहास या विषयातील नागरिकशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत। बघा, नागरिकशास्त्र स्वतंत्र असा एक टॉपिक म्हणून इयत्ता 6वी पासून आपल्याला सुरुवात होते। या नावातच बघितलं तर नागरिक शास्त्र म्हणजे नागरिकांचं, नागरिक म्हणजे कोण, व्यक्ती, ह्या व्यक्ती किंवा लोकांचं जे शास्त्र आहे त्याला आपण म्हणूया नागरिक शास्त्र। आणि खाली आपले स्थानिक शासन या मथळ्याखाली हे आपल्याला बघायला मिळतं। मग आपले स्थानिक शासन, शासन प्रशासन वगैरे असेल तर ते आपण जवळून अनुभवतो, आपण समाजात राहतो, समाजशील प्राणी। मग आपण त्या समाजामध्ये असताना आपल्याला प्रशासन, शासन, संघटना वगैरे सर्व गोष्टी आपल्याला थोडक्यात आपण थोड्या माहिती आहे त्याबद्दल। मग चला तर विद्यार्थी मित्रांनो, नागरिकशास्त्र या विषयामध्ये आपण प्रकरण पहिले आपले समाज जीवन या घटकाविषयी थोडक्यात माहिती मिळवूया। मग आपले समाज जीवन म्हणजेच कोणाचे, आपल्या समाजातील सर्व लोकांचे, व्यक्तींचे समाज जीवन। विद्यार्थी मित्र, आपण बघितलं इयत्ता 5वी मध्ये पाठीमागे मनुष्य किंवा मानवाची वर्षानुवर्षे होत असलेली उत्क्रांती आणि सुरुवातीचा मानव आणि आजचा मानव यातील फरक आपण बघितलेला आहे। सुरुवातीला मानव बुद्धिमान नव्हता, मानवाची निर्मिती आपण म्हणतो मानवाचे वंशज हे माकडे, बरोबर आहे की नाही। मानवाची निर्मिती ही ॲप वानरापासून झालेली आहे। मग सुरुवातीला मानव कुठे राहत होता, झाडांवरती। त्यानंतर हळूहळू उत्क्रांती होत गेली, तो गुहेमध्ये राहू लागला। मग हळूहळू तो शेती करू लागला, हळूहळू तो समूहाने राहू लागला, वस्ती करून राहू लागला। मग हळूहळू तो त्याचं रूपांतर गावांमध्ये झालं, मग ग्रामीण संस्कृती उदयाला आली। मग ग्रामीण संस्कृतीपासून बरेच वर्ष काळ लोटला, हळूहळू ते शहरी संस्कृतीकडे आपल्याला वाटचाल त्याची मानवाची आपल्याला दिसते। मग अशा पद्धतीने हे आपलं समाज जीवन आपण पाठीमागे अभ्यासलेलं आहे। म्हणजे माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केलेली आहे। मग बघा, आपले समाज जीवनामध्ये माणसाला या स्थिर जीवनाची किंवा या समाजाची गरज का बरं वाटली असावी ते थोडक्यात आपण बघूयास। बघा, माणसाला या समाजाची गरज का वाटलेली असेल। बघा, एखाद्या व्यक्तीचं त्या समाजामध्ये किंवा समाजाचं एखाद्या विकासासाठी स्थिर जीवन आवश्यक आहे। जर मानव अस्थिर असता तर तो समूह करून राहू लागला असता का, नाही। बघा, एखाद्या व्यक्तीला किंवा समाजाला विकास करायचा असेल तर त्याला स्थिर जीवन, स्थैर्य आणि सुरक्षितता। स्थैर्य केव्हा येतं, जेव्हा माणसाला सुरक्षित वाटतं तेव्हा त्याला स्थैर्य प्राप्त होतं। मग स्थैर्य आणि सुरक्षितता ही भटक्या माणसाला, भटक्या व्यक्तींना मिळते का, नाही। मग भटक्या अवस्थेत माणसाला हे स्थैर्य आणि समाज जीवन मिळालेलं नव्हतं, पण तो हळूहळू स्थिर झाला, समूहाने राहू लागला आणि समूहाने राहू लागल्यामुळे हळूहळू तेथे समाज जीवन विकसित झालं। मग समाज जीवन विकसित झाल्यामुळे तो संघटितपणे राहू लागला आणि त्या समाजामध्ये त्याला त्याची सुरक्षितता जाणवू लागली, मिळू लागली। मग अशा पद्धतीने तो समाजात एकत्रित राहत असताना मग त्याचे दैनंदिन जे व्यवहार आहे, दैनंदिन ज्या गरजा आहे त्या समाजामध्ये पूर्ण होऊ लागल्या। मग त्यातूनच हळूहळू काय झालं, या समाजात राहताना काही रूढी, परंपरा, मूल्य यात काय झालं, विकसित झाले आणि त्याचे काही नियम तयार झाले, कायदे तयार झाले आणि कायदे अस्तित्वात आले। त्यामुळे माणसाचं समाज जीवन अधिकच संघटित आणि स्थिर झालं। म्हणून मग माणसाला समाजाची गरज वाटली असावी। पुढचा मुद्दा जर बघितला आपण, पुढचा मुद्दा आहे माणसातील समाजशीलता। बघा, माणसातील समाजशीलता। बघा, एखादा माणूस आहे, मानव हा प्राणी समाजशील आहे, आपण म्हणतो स्वभावतःच तो काय समाजशील आहे, म्हणजे तो समाजात राहतो। इतर प्राण्यांचं तसं
नाही, ते एकत्रित राहत नाहीत किंवा त्यांची विचारशक्ती तेवढी विकसित झालेली नाही. पण मानवाला विचारशक्ती प्रदान झालेली आहे. मानवाला मेंदू त्याचा विचार करू शकतो, भावना व्यक्त करू शकतो. मग बघा, मानव समूहाने राहत असताना बघा, त्याला त्याच्या ज्या भावना होत्या, इच्छा होत्या, त्याला त्या इच्छा प्रगट करता येऊ लागल्या, त्याला आनंद व्यक्त करता येऊ लागला आणि त्याला आनंदी राहायला आवडायला लागलं. मग तो सुरक्षित झाला. सुरक्षित झाल्यामुळे त्याला साहजिकच आनंद मिळाला. मग या आनंदाचं मांडणी किंवा आनंद समोरच्याला व्यक्तीला सांगण्यासाठी त्याला समाजाची आवश्यकता होतीच. मग अशा पद्धतीने मानव समाजशील कसा झाला हे आपण बघत आहोत. मग मानवाला या समाजामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, काही शारीरिक गरजा असतील त्या पूर्ण झाल्या. मग त्यामुळे मानवाच्या जीवनामध्ये काय मिळालं? स्थैर्य मिळालं, त्याला सुरक्षितता वाटू लागली. परंतु माणसाला तेवढंच पुरेसं आहे का? नाही. तर उदाहरणार्थ बघा, माणसाला जर अन्न, वस्त्र आणि निवारा मिळाला तर संपूर्णपणे माणूस स्थिर आहे असं आपण म्हणू शकू का? नाही. तर त्यासाठी त्याला सुरक्षित वाटणं किंवा त्याची जी भावना असेल ती भावना व्यक्त कोणापुढे तरी व्यक्त करता आली पाहिजे किंवा त्याला जो आनंद झालेला आहे तो इतरांना सांगता आला पाहिजे. दुःख झालेलं आहे तर त्या दुःखात त्याला असं वाटलं पाहिजे की आपल्या दुःखात कोणीतरी सहभागी आहे, आपल्याबरोबर कोणीतरी आहे असं त्याला वाटलं पाहिजे. ती कुटुंबातील लोक असतील, नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, त्यांचा सहवास त्याला त्यावेळेस जाणवू लागला, वाटू लागला. मग अशा पद्धतीने मानव समाजशील झाला आणि तो समाजात एकत्र राहू लागला. मग बघा, जर आपण बघितलं, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण समाजातील जी व्यक्ती असतील त्यांचं श्रम, त्यांचं कौशल्य यातूनच काय तयार झालेले आहे? वस्तू तयार झाल्या. मग ह्या वस्तू, शिक्षण झालं, आरोग्य झाले, सेवा सुविधा झाल्या. या सेवा सुविधा मानवाला मिळाल्याने समाजात मिळाल्याने तो सन्मानाने वागू लागला. मग बघा, समजा उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या अभ्यासासाठी असलेलं पुस्तक, हे पुस्तक आपल्याला कुठून मिळालं? मग ह्याचा पाठीमागचा आपण जर इतिहास बघितला तर या पुस्तकामागे किती लोकांचा हात लागलेला आहे आपण थोडक्यात विचार करूया. मग हे पुस्तकासाठी कागद निर्मिती, त्याची छपाई, बरोबर की नाही, प्रिंटिंग वगैरे, ते वाटणं, ते डिस्ट्रीब्यूट करणं, ह्या सर्वांमध्ये जर आपण बघितलं तर अनेक व्यक्तींचा संबंध त्याच्याशी येतो आणि तेव्हा कुठे ते आपल्याला आज वाचायला मिळतं. मग हे कुठे तयार होतं? तर हे समाजात तयार होतं. मग यातून आपल्यातील ज्या काही क्षमता असतील, कौशल्य असतील ते विकसित होतं. मग समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते असं आपण म्हणू शकतो. मग कौतुक असेल समाजामध्ये, कारण एखाद्या व्यक्तीचं कौतुक ते सुद्धा आपण समाजामध्ये, वर्गामध्ये आपण एखाद्या मुलाचं कौतुक करतो, मग त्याला कसं वाटतं? छान. मग तो अजून जोमाने अभ्यास करायला सुरुवात करतो. मग त्या पद्धतीने एखादं आपलं कौतुक करण्यासाठी, प्रशंसा करण्यासाठी किंवा दुःखामध्ये आपल्याला एखाद्याने आधार देण्यासाठी आपल्याला समाज आवश्यक असतो किंवा आपलं जे कौशल्य आहे ते कौशल्य दाखवण्यासाठी समाजात ते आपण दाखवू शकतो. आपले कलागुण आपण आपल्या समाजामध्ये दाखवू शकतो. मग अशा पद्धतीने त्याला समाजाची जी गरज होती ती वाटू लागलेली होती. आणि समाजामध्ये प्रत्येकजण किंवा आपलं समाज जीवन हे परस्परावर अवलंबून असतं. बघा, तुम्हाला एक दिलेलं इथे बघा, चित्रकलेच्या स्पर्धेत तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं, ते स्वतःजवळ ठेवाल की मित्रमैत्रिणींना दाखवाल? बरोबर आहे की नाही? तुम्ही साहजिकच आहे, ते मिळालेलं बक्षीस तुम्ही मित्रमैत्रिणींना दाखवाल आणि ते तुम्हाला प्रशंसा करतील, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करतील. बरोबर आहे की नाही? मग त्यांनी तुम्हाला कसा प्रतिसाद दिला हे तुम्हाला लिहायचं आहे. तुमची कशी अपेक्षा असेल त्यांच्याकडून, त्यांच्या प्रतिसादानंतर तुम्हाला कसं वाटलेलं असेल. बरोबर आहे की नाही? कौतुक केल्याने खूप छान वाटलं असेल, चांगलं चित्र काढण्यास हुरूप आला, अजून पुढे चांगलं तुम्ही याच्यापेक्षा चांगलं काम करू शकतात, आणखी काय वाटलं असेल ते लिहा. त्यानंतर बघा, सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणकोणत्या वस्तू आवश्यक असते याची एक सूची तयार करा तुम्ही. बघा, त्यातील किमान 5 वस्तू तयार करण्यात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात कोणकोणाचा सहभाग असतो हे तुम्ही शोधा. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यापासून आपल्याला
जे आपण जेवण अन्न मिळवतो, अन्न ग्रहण करतो, ते अन्न जर आपण बघितलं तर ते अन्न कुठे पिकतं? शेतीत. मग शेती कोण करतं? शेतकरी. मग शेतकरी ते अन्न पिकवतो, गहू पिकवतो, तर गहू बाजारात येतो, बाजारातून आपण घेतो, बाजारात आल्यानंतर आपण ते लगेच तसंच घेतो का? अन्न नाही. तर त्यासाठी आपल्याला गिरणीमध्ये जावं लागतं, गव्हाचं पीठ वगैरे करावं लागतं, पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन त्याची व्यवस्थित पोळी तयार होते, भाकरी तयार होते आणि मग ती आपल्याला मिळते. मग अशा पद्धतीने आपल्याला ह्या समाजामध्ये इतर गोष्टींवरती अवलंबून असावं लागतं. त्यानंतर बघा, तिसरा जो मुद्दा असेल तर आपला विकास. आपला विकास. बघा, माणसाला, प्रत्येकाला वाटतं की त्याचा विकास व्हावा. मग माणसाचा आणि आपल्या कुटुंबाचा विकास, कुटुंब हे काय? या समाजाचा एक घटक आहे. मग हे कुटुंबाचा विकास व्हावा आणि त्याचा विकास जर झाला तर साहजिकच संपूर्ण समाजाचा देखील विकास होतो. मग बघा, प्रत्येक माणसात निसर्गतः काही गुण क्षमता असतात, त्या सुप्त असतात, पण त्यांचे जे सुप्त अवस्था घालवायची असेल तर ते कुठे घालवली जाते? समाजामुळे. मग त्या ज्या काही गुण असतील, ते क्षमता असतील, त्या कुठे विकसित होतात? समाजात. समाज त्याला प्रोत्साहन देतो आणि मग ते हळूहळू माणूस त्याच्या क्षमता कलागुणा विकसित करतो, म्हणजेच समाज त्याला आधार देतो. तर परस्परांशी जर बोलायचं झालं तर आपल्याला कशाचा आधार घ्यावा लागतो? भाषेचा. पण ती आपल्याजवळ जन्मताच असते का बरं भाषा? नाही. ती आपण हळूहळू अनुकरणाने शिकतो. आपल्या घरी आई असेल तर आई मुलाला शिकवते मातृभाषा, बरोबर आहे की नाही? घरात जी भाषा बोलली जाते तीच आपण जास्त प्रमाणात बोलतो. सुरुवातीला आपण ती शिकतो, नंतर शाळेत गेल्यानंतर वेगवेगळ्या हिंदी भाषा असतील, इंग्रजी भाषा असेल, मराठी असतील, इतर अनेक ज्या भाषा असतील त्या आपण शाळेत शिकतो. व आजूबाजूच्या परिसरातील भाषा असतील, बोली भाषा असतील, त्या आपण शिकतो. आपल्याजवळ जर स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असतेच. उदाहरणार्थ समजा आपण निबंध लिहितो. आता वर्गातील प्रत्येक मुलगा निबंध सारखाच लिहिल का? नाही. प्रत्येकाची विचार करण्याची क्षमतासुद्धा वेगवेगळी असते आणि त्यांच्या विचारानुसार ते त्यांचा निबंध लिहितील, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाची विचार मांडण्याची पद्धतीसुद्धा वेगवेगळी असते, त्यानुसार प्रत्येकाचा निबंध वाचताना आपल्याला वेगवेगळा वाटेल. बघा, मग ही विचार मांडण्याची जी भावनिक क्षमता असते किंवा जी क्षमता असते त्याचा विकास कुठे होतो? तो समाजात. आता जर उदाहरणार्थ बघितलं, ही आपली संपूर्ण शाळा जी असेल ती काय आहे? एक समाजच म्हणता येईल, आपला छोटासा कुटुंब म्हणता येईल ते आपलं, बरोबर आहे की नाही? मग त्या पद्धतीने ह्या शाळेमध्ये तुमचं एखाद्या स्पर्धेत नाव आलं, क्रमांक आला, तर आपण इथे कौतुक केलं जातं. तसंच तुमचं जर तुम्ही कुठे पाठीमागे राहिला तर तुम्हाला पुढे आणण्याचं काम देखील या शाळेमध्येच केलं जातं. मग अशा पद्धतीने ह्या समाजामध्ये प्रत्येकाची क्षमता विकसित करण्याचं कार्य केलं जातं. बघा, माणसातील कलागुणांचा विकासही समाजामुळेच होतो, बरोबर आहे की नाही? गायक असतील, चित्रकार असतील, शास्त्रज्ञ असतील मोठे, त्यानंतर साहसवीर असतील, समाजकार्य करणारे अनेक व्यक्ती असतील, यांच्या प्रोत्साहनामुळे, पाठिंब्यामुळे आपल्या कलागुणांचा विकास होत असतो. आणि हे घटक जर आपल्याला कुठे मिळतात? समाजातच बघायला मिळतात. मग त्यांना मिळणारे प्रोत्साहन तितकेच महत्त्वाचे असते. पुढचं बघायचं आपल्याला, समाज म्हणजे काय? आता समाज, आपण एवढं बघितलं, समाजात आपल्या कलागुणांचा विकास होतो. हा समाज आहे तरी नेमका काय? तर या समाजामध्ये समाजाचे घटक कोणते असतात? व्यक्ती, बरोबर आहे की नाही? स्त्री असेल, पुरुष असेल, प्रौढ असतील, वृद्ध असतील, म्हातारे व्यक्ती असतील किंवा लहान मुले असतील, यांचा समावेश ह्या समाजामध्ये होतो. बघा, लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार किंवा समाजातील विविध गट असतील, संस्था असतील, त्यानंतर संघटना असतील, बरोबर आहे की नाही? यांच्यामध्ये काय असते? देवाणघेवाण होत असते आणि ही कुठे होते? ती समाजात. मग या पद्धतीने समाजाचा हळूहळू कसा होतो? विकास होतो. माणसाच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज असं म्हणता येणार नाही. बघा, काही समान उद्दिष्ट साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हाच त्यांना आपण काय म्हणतो? समाज असं म्हणतो. मग प्रत्येकाचं उद्दिष्ट एकच आहे, सुरक्षितता मिळावी, आनंद मिळावा, विकास व्हावा. आणि ह्या समान उद्दिष्टाने जर एकत्र आले तर तेथे काय तयार होतो? समाज. आता उदाहरणार्थ आपली शाळा, बरोबर आहे की नाही? आपल्या शाळेत सर्व मुलं आणि शिक्षक एकत्र आलेत, कशामुळे? शिक्षणामुळे. इथे शिक्षण मिळतं, बरोबर आहे की नाही? एक समान उद्दिष्ट आहे.
तुम्हाला मुलांना इथे काय करायचं आहे, शिकून आपलं करिअर घडवायचं आहे. म्हणून सर्व मुलं इथे एकत्र जमलेले आहेत. म्हणजे तुमचं उद्दिष्ट समान ठेवून तुम्ही इथे एकत्र आलेले आहेत आणि आपला शाळेचा एक समाज तयार झालेला आहे अशा पद्धतीने. त्यानंतर बघा एखादी संघटना असेल, ती संघटना एक समान उद्दिष्ट ठेवते, बरोबर आहे की नाही, नफा कमवणे वगैरे, आणि त्या नफ्याच्या उद्दिष्टाने कार्य करते आणि ते एका संघटनेत बांधली जातात. बघा, अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यासारख्या गरजा जर भागवायच्या असतील तर त्या समाजातच भागवल्या जातात आणि समाज त्याच्यासाठी कायमस्वरूपी अशी काहीतरी व्यवस्था निर्माण करतो. अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही. मग समाजाचं अस्तित्व जर टिकून राहण्यासाठी ही व्यवस्था करणं समाजाला गरजेचंच असतं. उदाहरणार्थ समजा अन्नाची गरज जर पुरवायची असेल तर शेती आणि शेतीशी निगडीत शेतकरी असतील, ते आपल्याला हे अन्न पुरवतात. मग ही शेतकरी एकटाच अन्न पुरवतो का, किंवा शेतकरी एकटाच शेती करू शकतो का? नाही. त्याला लागणारी जी शेतीतील अवजारे, ती अवजारे कारखान्यातून त्याला मिळतात. त्या पद्धतीने त्याला शेतीत लागणारं भांडवल त्याला बँकेतर्फे मिळतं. त्यानंतर त्याने उत्पादित केलेला माल त्याला बाजारपेठ हवी, म्हणून बाजारपेठ ही मोठी एक संघटना वगैरे त्याला निर्माण करावी लागते. अशा अनेक व्यवस्थांमधून तो समाज घडतो आणि समाज स्थिर होतो. त्यानंतर दुसरं उदाहरण बघितलं, शेतकरी. दुसरं उदाहरण बघितलं, कारखानदार वगैरे असतील किंवा आपलं प्रशासन वगैरे असेल. हे प्रशासन कशासाठी असतं, तर ही समाज व्यवस्था व्यवस्थित कायद्याने टिकून ठेवण्यासाठी. प्रत्येकाला ते नियम बंधनकारक असतात. समाजात राहायचं असेल तर तुम्हाला ते नियम पाळावे लागतात, अन्यथा काय होईल, सगळीकडे गडबड, गोंधळ आणि सर्व अव्यवस्था होऊन जाईल. अशा पद्धतीने समाजात जर तुम्हाला राहायचं असेल, समाज जर विकसित करायचा असेल, तुम्हाला त्याचे नियम वगैरे पाळावे लागतात आणि प्रशासन ते आपल्याकडून करून घेतं. प्रशासनामध्ये विविध अधिकारी वर्ग असेल, बरोबर आहे की नाही. मग अशा पद्धतीने ते आपलं प्रशासन चालवतात. हे तुम्हाला माहीत आहे का, जन्मतः सर्व माणसं समान आहेत, माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखाच आहे. भारताच्या संविधानाने सर्वजण कायद्यापुढे समान आहे. संविधानाने आपल्याला संधीच्या समानतेची हमी दिलेली आहे. शिक्षण, क्षमता व कौशल्य यांचा उपयोग करून आपण आपली प्रगती साधू शकतो. कोणालाही आपण अडवू शकत नाही. अडवलं तर कायद्याने आपण गुन्हेगार ठरतो. मग अशा पद्धतीने आपण आपले समाज जीवन या घटकाविषयी थोडक्यात माहिती मिळवलेली आहे. मग बघा, समाज जीवनावरील स्वाध्याय. बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला टिंबटिंबची गरज वाटली. कशाची गरज वाटली? सुरक्षिततेची, बरोबर आहे. माणसातील कलागुणांचा विकास टिंबटिंबमुळे होतो. अशा पद्धतीने खालील एक वाक्यात उत्तरे लिहा. तुम्हाला काय वाटतं? 2 ते 3 वाक्यात लिहायचे. समाज कसा तयार होतो? तुम्हाला काय वाटतं? समाज कसा तयार होतो? आपण बघितले समाज कसा तयार होतो. माणसाला सुरक्षितता वाटू लागली किंवा सुरक्षिततेची गरज भासली, म्हणून मानव समूहाने राहू लागला आणि समाजात त्याच्या गरजा पूर्ण होऊ लागल्या, म्हणून समाज तयार झाला. कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते समाजात? तर ती कायमस्वरूपी व्यवस्था माणसाचा विकास होण्यासाठी, समाजाचा विकास होण्यासाठी आणि त्याच्या गरजा समाजात भागवण्यासाठी त्याचा कायमस्वरूपी व्यवस्था करावी लागते. पुढील प्रसंगी काय कराल? समजा तुमच्या मित्राची, मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहेत, तुम्ही काय कराल? किंवा तर तुम्ही त्याला धीर द्याल किंवा त्याला एखादी वस्तू, तुमची वही त्याला तेवढ्या दिवसापुरती वापरायला द्याल. दुसरे, रस्त्यात एखादी अंध अपंग व्यक्ती भेटली तर तुम्ही काय कराल? काय कराल सांगा बरं? तर तुम्ही त्या व्यक्तीला मदत कराल, रस्ता ओलांडून द्याल किंवा त्याला रस्त्याने त्याचा हात धरून व्यवस्थित इच्छित ठिकाणी त्याला पोहोचवून द्या. अशा पद्धतीने तुम्हाला तो स्वाध्याय पूर्ण करावा याचा आहे. अशा पद्धतीने आज आपण आपले समाजजीवन, नागरिकशास्त्रातील प्रथम पाठ, आपले समाजजीवनाचा थोडक्यात परिचय करून घेतलेला आहे. धन्यवाद.